देशगाईला राज्यमातेचा दर्जा, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय, सरकारच्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत. ग्रामरोजगार सेवकांना 8,000 मानधन मिळणार, कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरण देखील लागू. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागामध्ये मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण, सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून वाद. शरद पवार महाराष्ट्रातले मिनी औरंग्या, अहमदनगरच्या नामकरणाविरोधात पवारांसमोरील घोषणेनंतर पडळकरांची जहरी टीका. फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी काही छोटे नेते त्यांनी पाळले. या खालच्या पातळीच्या नेत्यांकडून फडणवीस वक्तव्य करून घेतात. पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा पलटवार. शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग, अजितदादा गटाचे 3 तर भाजपच्या एका नेत्यानं पवारांची भेट घेतली. शासन विषकन्या, ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवतं. आता लाडकी बहीण योजना सुरू, त्यामुळे अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सल्ला. आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली जास्त माहिती असणार, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं सरकारमधीलच लोकांचं म्हणणं. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून सीएससी केंद्र चालकाकडून पैसे हडप. 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास.